अशोक खरात एक जो भी खरात है यह महार जाति का है जिससे अंबेडकर थे। पण आता या टाकल्या बाबांनी माझी जात आणि बाबासाहेबाला मध्ये घेतलं ना तर मी येणाऱ्या 24 तासामध्ये त्या खरातच्या गावाला जाणार आणि त्याची जात कोणची ती शोधणार। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे, तो म्हणजे अशोक खरात हा जो भोंदू बाबा आहे। मित्रांनो, याने अनेक हिंदू महिलांसोबत जे आहे त्या ठिकाणी गैरवर्तन केलेले आहे, त्याचसोबत त्यांच्यासोबत जे आहे त्यांनी खूप विचित्र असे काम केलेले आहे। त्यामुळे सध्या त्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। परंतु काही लोकांना जे आहे कुठलीही घटना घडली की त्या ठिकाणी आरोपीची जात शोधायची असते आणि ती जात कोणती आहे ही काढायची आणि मग त्यावरनं त्या जातीला टार्गेट करायचं आणि अशीच काही कामं काही लोक करत असतात। त्यातच एक स्वामी स्वरूपानंद नावाचा एक उत्तर प्रदेशचा महाराज आहे मित्रांनो, त्याने थेट वक्तव्य केलं की त्या ठिकाणी तो जो आरोपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीचा आहे, तो महार आहे, अशा प्रकारचं त्याने त्या ठिकाणी वक्तव्य केलं। आणि जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्रातील भीमसैनिकांना कळली तेव्हा भीमसैनिक मोठ्या प्रमाणात संतापले। तर मित्रांनो, प्रदीप थोरात नावाचे एक भीमसैनिक आहे, त्यांनी थेट त्या ठिकाणी महाराजाचं ते काय ते वक्तव्य होतं ते ऐकलं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी ठरवलं की हा व्यक्ती जो आहे हा खरंच बौद्ध आहे का, की खरंच हा आपल्या जातीचा आहे का, आपण शोध घेतला पाहिजे, कारण आपल्या जातीला जर कोणी टार्गेट करत असेल तर आपण समोर यायलाच पाहिजे असं त्यांनी ठरवलं। आणि ते थेट त्या ठिकाणी ज्या अशोक खरातच्या गावात गेले, तो ज्या शाळेत शिकत होता, ज्या ठिकाणी तो महिलांसोबत गैरवर्तन करत होता, त्या संपूर्ण ठिकाणी गेले आणि त्याच्या गावामध्ये जाऊन त्याची जात काय ही त्यांनी विचारलं आणि त्या ठिकाणी त्याची जात कोणती आहे हे तर विचारलंच, परंतु त्याचसोबत प्रदीप थोरात यांनी हे देखील मोठं वक्तव्य केलं की त्या ठिकाणी जे आहे आरोपीला कुठली जात नसते, आरोपी हा कुठल्या एका जातीचा नसतो, तो गुन्हेगारच असतो आणि आम्ही कधीच कोणाची जात शोधत नाही, परंतु जर आमच्या जातीवरती काही गोष्टी येत असेल तर आम्ही मागं हटणार नाही। आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या आरोपीची जात विचारली। तर चला पाहूया नेमकी त्याची जात कोणती आहे आणि त्याचे गावकरी काय म्हणताय। अशोक खरात एक जो भी खरात है यह महार जाति का है जिससे अंबेडकर थे। भावांनो, या भानगडीमध्ये मला पडायचं नव्हतं, कारण गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा असू द्या तो गुन्हेगारच असतो। पण आता या टाकल्या बाबांनी माझी जात आणि बाबासाहेबाला मध्ये घेतलं ना तर मी येणाऱ्या 24 तासामध्ये त्या खरातच्या गावाला जाणार आणि त्याची जात कोणची ती शोधणार आणि जर नाही शोधली तर मी भीमसैनिक नाही। भावांनो, बंधू खरात बाबाच्या जी शाळा होती त्या शाळेजवळ आलो मी। ही वावीमध्ये शाळा आहे आणि आता त्याचं जे मिरगाव आहे जिथे त्याचं मंदिर आहे, फार्म हाऊस आहे, तिकडे जातो आणि आजूबाजूच्या लोकांना विचारतो। भावांनो, हेच ते फार्म हाऊस जिथं तो खरात हाऊस करीत होता। आता मी इथं आलोय, आता इथं जे स्थानिक आहे त्यांना विचारतो। बाबा, मी आता अशोक खरातच्या फार्म हाऊस पाशी आहे, तर आता एक भोंदू बाबा आहे, तो बोलला होता महार समाजाचा आहे, ज्या जातीतून बाबासाहेब येतात, तर आम्हाला जातीपातीत जायचं नव्हतं, पण तो आम्हाला फक्त एवढं सांगा की तो बौद्ध समाजाचा होता का? नाही नाही, तो मराठा समाजाचा आहे. अच्छा, बस मला एवढंच माहिती करून घ्यायची होती। तुम्ही स्थानिक आहे का? हो सर, स्थानिक आहे ना. भाऊ, एक महाराजांनी असं वक्तव्य केलं की जो अशोक खरात आहे तो महार समाजाचा होता, ज्या समाजातून बाबासाहेब येत आहेत, तर आम्हाला फक्त एवढंच माहिती पाहिजे का तो कुठल्या कास्टचा होता? नाही नाही, तो ओपन मराठा होता ना. हा ना, हा, तो तुम्ही इथलंच आहे ना? हो, इथले आपलं वावर इथं ठीक आहे. गिरगावला. भाऊ नमस्कार। भाऊ, त्यांनी आता हे अशोक खरातचं जे फार्म हाऊस इथं आम्ही आलोय, एक महाराजांनी असं वक्तव्य केलं होतं की तो जय भीम समाजाचा आहे, तर मला फक्त एवढंच विचारायचं तो कुठल्या समाजाचा आहे? मराठा समाज. हा ना, तुम्ही इथलेच प्रॉपर? हो, इथले जिल्हे. धन्यवाद भाऊ। आम्हाला जातीचं काय नाही, गुन्हेगाराला जात नसती, पण त्या महाराजांनी डायरेक्ट माझ्या जातीचं आणि बाबासाहेबाचं नाव काही न करता घेतलं, म्हणून मला इथपर्यंत यायची वेळ आली। आभारी, धन्यवाद।